अगदी 10 मिनिटात म्हटलं तरी चालेल किंवा कमी वेळेत होणारी भाजी म्हणजे मसूरची भाजी बरं का. आता मसूरची सुक्की भाजी कशी करायची ते आपण बघूया. जिरं मोहरीची फोडणी दिली मी ते सुरुवातीला. काही जास्त लागत नाही, नुसता कांदा टोमॅटो असला तरी चालते आणि लसणाची फोडणी द्यायची चवीसाठी. छानपैकी कांदा परतून घेतला की नाही, लाल तिखट हळद मीठ सगळं टाकायचं आणि हे जी मी टाकले की नाही येसूर, ह्याच्यामुळे एवढीची चव आली आहे सांगू, मस्त लागते एकदम अप्रतिम भाजी. मसाला नवीन नवीन असल्यामुळे भाजीला लयच चव भारी लागते आहे. आणि हे अंगापुरतं पाणी टाकायचं. तुम्हाला जर आमटी करायची असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि अंगापुरतं पाणी टाकल्यानंतर थोडीच शिजू द्यायची. जास्त शिजली की मग पिठलं झालं म्हणून समजायचं. आणि छानपैकी बघा इथे दिसते तुम्हाला अशी शिजू द्यायची. जोडीला बटाट्याची आमटी केली होती बघा, किती भारी वाटते. प्रवासात सुद्धा आपल्याला कुठे जायचं असेल आणि लवकर गडबड असेल तर अशी भाजी लगेच झटकेपट 10 मिनिटात होती. सकाळच्या टिफिनची गडबड असली तर मसूर रात्रभर भिजायची पण गरज नाही, 10 मिनिटं भिजू घातली तरी ही भाजी एकदम 10 मिनिटातच होऊन जाते आणि सुंदर असा बेत खावंसं वाटते. पावसाळ्यात अशी मसूरची भाजी गरम गरम खायला लय भारी वाटते. गडबड असली की हीच भाजी करायची बरं का, लवकर होते. चला मग व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा बरं का पटापटा.